Welcome students. In last lecture we started new topic from our syllabus, that is basic principles of organic chemistry. Okay. In previous lecture we studied about organic chemistry as well as organic compound and its importance. Okay. तर तुम्हाला माहिती आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे कोणते, तर ज्या कंपाऊंड्स मध्ये कार्बन हा महत्त्वाचा घटक असतो त्या कंपाऊंडला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हटलंय. किंवा त्याचबरोबर जे जे कंपाऊंड लिव्हिंग थिंग्स पासून ऑब्टेन केले जातात, मिळवले जातात, त्यांना पण काय म्हणतो आपण, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणतो. मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं तर काही जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ते इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून लॅबोरेटरी मध्ये तयार करण्यात आलेले ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. कोणता सायंटिस्ट आहे तर तो 1828 मध्ये होलर या सायंटिस्टनं कोणत्या कंपाऊंडचं, तर आपण जर पाहिलं तर तो होता NH4CnO अमोनियम सायनेटचं कन्वर्जन कशात केलं, तर युरिया या कंपाऊंड मध्ये केलं. युरिया हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि NH4CnO हा इनऑर्गॅनिक कंपाऊंड होता. ओके, काही आपण बेसिक कन्सेप्ट पाहिला. इनऑर्गॅनिक अमोनियम सायनेटचं कन्वर्जन कशात केलं, ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये. तो सायंटिस्ट कोणता होता, तो होलर होता. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे तुम्हाला माहित झालं, बरेच वेळेस डेफिनेशन झाली. द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ हायड्रोकार्बन अँड इट्स डेरिव्हेटिव्हज आर कॉल्ड एज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. किंवा कार्बन कंटेनिंग कंपाऊंड ची स्टडी करणारी केमिस्ट्रीची ब्रांच म्हणजे कोणती, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. कोणते कंपाऊंड्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि त्यांचं इम्पॉर्टन्स. कोणत्या कंपाऊंडला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणायचं हेही तुम्ही पाहिलं. द कंपाऊंड्स विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम लिव्हिंग थिंग्स or the compounds contain carbon as an essential element are called as organic compounds. Okay. मग एक्झाम्पल कोणते, त्याचे एक्झाम्पल आपण भरपूर घेऊ शकतो. मी म्हणेल आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन्स, म्हणजे न्यूक्लिक ऍसिड्स असतील, किंवा साखर जी आपण खातो तिचा फॉर्म्युला C12H22O11, हे सर्व ऑर्गॅनिक कंपाऊंड होतं. मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं जर 100 गोष्टी आपण गोळा केल्या तर ते 100 पैकी 95 गोष्टी जवळपास कशाच्या असतील, तर ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या असतील. मी काही इथं ऑर्गॅनिक कंपाऊंडचे एक्झाम्पल देतोय. आता एक्झाम्पल देत असताना मी असं म्हणेल की तुम्हाला अल्केन फॅमिली माहिती आहे, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोन अँड डिकेन, ऑर्गॅनिक कंपाऊंड. अल्कोहोल फॅमिली असेल, मिथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, एन प्रोपिल अल्कोहोल, एन ब्युटिल अल्कोहोल, एन पेंटिल अल्कोहोल, हे ऑर्गॅनिक कंपाऊंड. आयडेट जर घेतले तर फॉर्मआयडेट, असेटायडेट, प्रोपिओनायडेट, ब्युटेनायडेट. सर इतके ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात का, तर जवळपास 37 मिलियन एवढे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. हा लक्षात घ्या, देर आर नियरली 37 मिलियन. हा आकडा पहा, तुम्ही पाहता मॅप. 37 मिलियन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर एक्झिस्ट इन नेचर. ओके, आउट ऑफ दॅट आय एम गिव्हिंग सम एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, काही ऑर्गॅनिक कंपाऊंडचे मी एक्झाम्पल काढतो जेणेकरून आपल्याला त्यांचे आज आपल्याला कॅरेक्टरिस्टिक पाहिजे. मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं इम्पॉर्टन्स. ऑर्गॅनिक कंपाऊंडचा इम्पॉर्टन्स कुठं असतो बरं, कुठं असतो ऑर्गॅनिक कंपाऊंडचा इम्पॉर्टन्स सांगा बरं. मी जर असं म्हणलं गिव्ह एनी 4 इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, तर काय असतील, तर तुम्हाला माहिती ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणत्या इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात, तर फूड इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात. ऑर्गॅनिक कंपाऊंड कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात. ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आपण पॅरासिटामॉल वगैरे गोळे घेतो मेडिसिन इंडस्ट्री म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात. ऑर्गॅनिक कंपाऊंड पेस्टिसाइड इंडस्ट्रीमध्ये. ऑर्गॅनिक कंपाऊंड आणखीन कोणत्या इंडस्ट्रीमध्ये सांगा, रबर इंडस्ट्रीमध्ये, प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये. त्याचबरोबर आपण साबण वापरतो आंघोळीसाठी, सोप, त्याचबरोबर डिटर्जंट वापरतो म्हणून सोप आणि डिटर्जंट इंडस्ट्री असेल. तर अशा खूप वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचा उपयोग केला जातो. टुडे वी हॅव टू फोकस characteristics, general characteristics of organic compound. But before starting the characteristics, we should know few examples of them. काही एक्झाम्पल्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मी बोर्डवरती अगोदर इकडे एक्झाम्पल काढतो. काय काढतो अगोदर इकडे एक्झाम्पल काढतो. ओके, पहा हे तुम्हाला ओळखीचे एक्झाम्पल आहेत. काही एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल नंबर 1 काढतोय तुम्ही. कशाचे एक्झाम्पल येतं, एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. इथे पहा काही एक्झाम्पल देतो. नंबर 1 चे एक्झाम्पल घेतो. मिथेन. कोणता, मिथेन हा तुमचा ऑर्गॅनिक कंपाऊंड. याचा फॉर्म्युला कोणता आहे पहा, CH4. आपण त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, आणि हा कोणता फॉर्म्युला आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला. मिथेन म्हटले कोणता फॉर्म्युला त्याचा, CH4. हा झाला मिथेन. ओके, हा मिथेनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. कंपाऊंड नंबर 1. खूप सारे काढतोय असं नाही, काही कंपाऊंड काढतोय जेणेकरून आपल्याला जनरल कॅरेक्टरिस्टिक्स त्यांचे स्टडी करायचे. तो दुसरा काढतोय इथिल अल्कोहोल. कोणता, इथिल अल्कोहोल काढतोय. इथिल अल्कोहोल हा काढतोय. त्याचा फॉर्म्युला आपण लिहू शकतो
C2H6O, C2H6O पहा त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कार्बन, इथं 3 हायड्रोजन, हे असं CH3, ओके, नंतर हा CH2 आणि इथं OH, हा इथिल अल्कोहोल, हा मिथेन आहे, हा इथिल अल्कोहोल. मी असं म्हणेल अल्केन फॅमिली जर आपण म्हटलं मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, ती अल्केन फॅमिली. अल्कोहोल म्हटलं की मिथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, एन प्रोपिल अल्कोहोल, हे पुढे तुम्हाला येणारच आहेत. ओके, तिसरं एक्झाम्पल घेतो मी. चला, असेटिक ऍसिड. कोणतं घेतो मी? असेटिक ऍसिड घेतोय. त्याचा फॉर्म्युला जर लिहायचं म्हटलं तर त्याचा फॉर्म्युला पण C2H6O स्ट्रक्चर काढतोय असेटिक ऍसिडचं. हे पहा CH3, नंतर C डबल बॉन्ड O, OH, ओके, C2H6O. हा जरा असेटिक ऍसिडचा फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे? तर हा असेटिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे. हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आणि हा कोणता आहे? याला आपण म्हणतो मॉलिक्युलर फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? पुढे पुढे जात असताना तुम्हाला लक्षात येणारच आहे. हा कोणता फॉर्म्युला आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय? तर द कंपाऊंड्स विच कंटेन, किंवा असं म्हणू शकतो आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय? द फॉर्म्युला विच गिव्स टोटल नंबर ऑफ atoms of different element present in a molecule is called as a molecular formula. मी जर म्हटलं हा कोणता आहे? एक मिनिट, सॉरी, CH3COH, एक मिनिट, इथं फॉर्म्युला. मी जर म्हटलं हा असेटिक ऍसिड आहे. कोणता आहे हा? असेटिक ऍसिड. यामध्ये कार्बन किती पहा बरं? 2, हे कार्बन 2. हायड्रोजन किती पहा बरं? 1 2 3 आणि 4, हे 4 हायड्रोजन. आणि किती ऑक्सिजन? हे 2. हे मग या फॉर्म्युला म्हणायचं असतं मॉलिक्युलर फॉर्म्युला, आणि या फॉर्म्युला म्हणायचं असतं स्ट्रक्चरल फॉर्म्युला. हा कोणता फॉर्म्युला विद्यार्थ्यांनो? तर हा आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे? स्ट्रक्चरल फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला असे इंडिकेट करतो की स्ट्रक्चरल फॉर्म्युला मध्ये कोणकोणत्या एलिमेंटचे किती ऍटम आहेत त्याचा फॉर्म्युला म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि हा मॉलिक्युलर फॉर्म्युलाची करेक्ट अरेंजमेंट, ऍक्च्युअल अरेंजमेंट म्हणजे स्ट्रक्चरल फॉर्म्युला असतो. ओके, हे झाले. आणखी बरेचसे एक्झाम्पल आपल्याला काढता येतील. आणखी काढतो ग्लुकोज. कोणता काढतो तो पहा? ग्लुकोज. याचा फॉर्म्युला आहे C6H12O6, C6H12O6 ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्याचा स्ट्रक्चर काढायचा असेल तर मी असं काढतो C डबल बॉन्ड OH, ओके, ऍट द बॉटम CH2OH, नंतर इथं OH, इथं H, इथं H, इथं OH, इथं OH, इथे OH, इथे H. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, हा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. पुढे तुम्हाला येणार आहेच, मी असं म्हणतोय. हा ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. हा ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि हा ग्लुकोजचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. बरेचसे एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ शकतो. किती एक्झाम्पल काढले बोर्डवरती? तर 4 मी एक्झाम्पल काढले. तर ओके, ऑर्गॅनिक कंपाऊंडचे एक्झाम्पल जर तुम्ही म्हटलात तर भरपूर असे ऑर्गॅनिक कंपाऊंडचे एक्झाम्पल देता येतील. मी असं म्हणेल हा जो मार्कर आहे हा PVC, पॉलिव्हिनिल क्लोराइड, कशापासून? पॉलिव्हिनिल क्लोराइड पासून तयार झालेला आहे. हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. इंक मध्ये टोलिन असतं, अल्कोहोल असतं, ऑर्गॅनिक कंपाऊंड. सो देयर आर सो मेनी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आउट ऑफ दॅट वी हॅव टू स्टडी, वी आर फोकसिंग सम फ्यू एक्झाम्पल्स. तुम्ही म्हणता सर आम्ही इथेन घेऊ, घ्या, नक्कीच हरकत नाही. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, अल्केन फॅमिली. त्याचबरोबर मी असं म्हणेल की तुम्ही जर घेतलं असतं एक्झाम्पल असं CH2 डबल बॉन्ड CH2, याचं नाव इथिन, तर हा पण काय झाला? ऑर्गॅनिक कंपाऊंड. मग ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय बरं? मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं तर इथं सांगतो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय. आणखी एकदा डेफिनेशन सांगतो. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, कोणत्या कंपाऊंड म्हणतात ऑर्गॅनिक कंपाऊंड्स? हा सांगा. द कंपाऊंड्स विच कंटेन हायड्रोकार्बन्स. ओके, चला, किंवा द कंपाऊंड, शॉर्टकट, द कंपाऊंड, किंवा शॉर्टकट पहा हायड्रोकार्बन कंटेनिंग, पुढे टाकतो हायड्रोकार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स. हायड्रोकार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स आर कॉल्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड. त्यांना काय म्हणतो आपण? तर ऑर्गॅनिक कंपाऊंड. वेगवेगळे डेफिनेशन आपल्याला लिहिता येतील. ओके, हायड्रोकार्बन कंटेनिंग, हे शॉर्टकट लिहिलं, हायड्रोकार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स आर कॉल्ड एज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. किंवा द कंपाऊंड्स विच कंटेन कार्बन एज अ इसेन्शियल एलिमेंट आर कॉल्ड एज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. देयर आर सो मेनी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अराउंड अस. ओके, टुडे वी हॅव टू फोकस जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंडचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायचं. इथं फोकस करू आपण. पॉइंट टाकू इथं. जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके,
हे कंपाऊंड्स नाही. जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. पहिलं कॅरेक्टरिस्टिक घेतो मी त्यांचं. कोणतं पहा. हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ना यांचे वैशिष्ट्य काय काय असतात, कॅरेक्टरिस्टिक काय असतात ते पाहू आपण. पहिले कॅरेक्टरिस्टिक्स कोव्हॅलंट इन नेचर. कोणतं घेतोय पहा. कोव्हॅलंट इन नेचर. पहिलं कोव्हॅलंट नेचर. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय तर मी म्हणेल पहिलं पहा येतं हा मिथेन आहे. मिथेन मध्ये कार्बनला किती बॉन्ड येतं. मिथेन मध्ये कार्बनला 4 हायड्रोजन सोबत सिंगल सिग्मा बॉन्ड येतं. कोणते बॉन्ड येतं. सिग्मा बॉन्ड. हा सिग्मा, हा सिग्मा, हा सिग्मा, हा सिग्मा. ओके. आणि हे जे बॉन्ड तयार झाले तर ते जे बॉन्ड तयार झाले पहा. कार्बनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात. कार्बनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात. मी याचं स्ट्रक्चर सांगतोय. ओके, याचं स्ट्रक्चर सांगतोय. तर हा जो मिथेन आहे 1 2 3 4 कार्बनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन. आणखी बेसिक सांगतो पाहिलं. कार्बन ऍटॉमिक नंबर किती आहे 6. 10वी प्रमाणे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,4. पहिल्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बरे विद्यार्थ्यांनो. के मध्ये किती 2 आणि एल मध्ये किती 4. पहिल्या सेल मध्ये 2 आणि दुसऱ्या सेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स येतात. आपल्याला माहितीये कोणताही एलिमेंट त्याची जी काही व्हॅलन्सी असते ती व्हॅलन्सी आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनवरती डिपेंड असते. तर कार्बनची जी आउटर मोस्ट ऑर्बिट आहे बाहेरची जी कक्षा आहे त्याच्यामध्ये किती 4 इलेक्ट्रॉन्स येतात. हे 5 1 2 3 4. आणि ज्यावेळेस तो मिथेन मॉलिक्यूल तयार करतो, कार्बन ज्यावेळेस मिथेन मॉलिक्यूल तयार करतो त्यावेळेस इथे पहा हा इलेक्ट्रॉन कोणाचा. आता जसं कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,4 तसं हायड्रोजनचा ऍटम नंबर 1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं 1. 10वी प्रमाणे सांगतो तुम्हाला. ओके ठीक आहे. आता हायड्रोजनला स्टेबल व्हायचं असेल तर त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन असणं आवश्यक आहे. किती 2. आणि कार्बनला स्टेबल व्हायचं असेल तर आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन असणं आवश्यक आहे 8. आणि म्हणून मी असं म्हणेल की कार्बन आपले 4 इलेक्ट्रॉन मिथेन तयार करत असताना कार्बन आपले 4 इलेक्ट्रॉन हा 4 हायड्रोजन ऍटम सोबत शेअर करतो. कार्बन आपले 1 2 3 4 इलेक्ट्रॉन हे 4 वेगळ्या हायड्रोजन ऍटम सोबत शेअर करतो. आणि इथं तयार होतं ते असं. हे पहा ही एक पेअर आहे, हिला आपण म्हणू शेअर पेअर. ओके. आणि इथं ही जी पेअर असेल ही कशाने दाखवतो आपण डॅश ने दाखवतो. ही दुसरी पेअर दिसते तुम्हाला ही डॅश न. ही तिसरी पेअर दिसते तुम्हाला ही डॅश न. चौथी पेअर दिसते हे डॅश न. ओके. सो दिस डॅश इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज कोव्हॅलंट बॉन्ड. कोणता बॉन्ड असतो विद्यार्थ्यांनो हा कोव्हॅलंट बॉन्ड. The bond which is formed by the shear pair of electron are called as a covalent bond. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन हा महत्वाचा घटक असतो आणि कार्बन हा सारख्या म्हणजे कार्बन हा दुसऱ्या कार्बन सोबत किंवा कार्बन हा दुसऱ्या एलिमेंट सोबत कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो. कोणता बॉन्ड तयार करतो कोव्हॅलंट. पहा ना या कार्बनला किती बॉन्ड आहेत बरं. हे किती डॅश येतं 1 डॅश म्हणजे 1 बॉन्ड. हे डॅश म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड. या कार्बनला किती कोव्हॅलंट बॉन्ड येतं 1 2 3 आणि 4. Carbon having tendency to form chain. Okay, and the tendency of that carbon is due to the 4 electrons present in its outermost orbit. कार्बनच्या outermost orbit मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून तो स्टेबल होण्यासाठी आपले स्वतःचे 4 इलेक्ट्रॉन दुसऱ्या सारख्या किंवा वेगळ्या ऍटम सोबत काय करतो शेअर करतो आणि कोणते बॉन्ड तयार करतो कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो. आणि म्हणून ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये महत्वाचा घटक हा कार्बन आहे. कार्बनची टेंडन्सी कोव्हॅलंट बॉन्ड तयार करण्याची आहे. आणि म्हणून पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणेल मी की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर इथं पहा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर कोव्हॅलंट इन नेचर. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर कोव्हॅलंट इन नेचर. लक्षात ठेवा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर कोव्हॅलंट इन नेचर म्हणजे काय. सर्वच ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कोणते बॉन्ड असतात तर कोव्हॅलंट बॉन्ड असतात. पहा हा जर मिथेन घेतला आपण 1 2 3 4 हे बॉन्ड कोणते येतो कोव्हॅलंट बॉन्ड येतो. ओके. त्यानंतर इथे जर आपण पाहिलं इथिल अल्कोहोल मध्ये कार्बन हायड्रोजन कोणताही बॉन्ड हा कार्बन हायड्रोजन हा कार्बन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन कार्बन ऑक्सिजन आणि ऑक्सिजन हायड्रोजन. All these bonds are formed by the shear pair of electron. Hence we can say that these are the covalent compounds. तुम्ही म्हणता सर थोड्या वेळापूर्वी मला तुम्ही ऑर्गॅनिक कंपाऊंड आता म्हणतात कोव्हॅलंट कंपाऊंड नाही का. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय तर ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन हा महत्वाचा घटक असतो त्यांना काय म्हणतो आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन हा एलिमेंट आहे. कार्बनची टेंडन्सी
काय तयार करण्याची तर लांबलचक चेन तयार करण्याची आहे, त्याला आपण म्हणतो कॅटेनेशन प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी? कॅटेनेशन प्रॉपर्टी. कार्बन हॅव्हिंग टेंडेन्सी टू फॉर्म कोव्हलंट बॉन्ड, टू फॉर्म कोव्हलंट बॉन्ड. आणि म्हणून आपण असं म्हणतो की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर कोव्हलंट इन नेचर. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर कोव्हलंट इन नेचर. इथील अल्कोहोल मधले कार्बन हायड्रोजन, कार्बन कार्बन, ऑक्सिजन हायड्रोजन हे सर्व बॉन्ड कोणते आहेत बरं? तर हे कोव्हलंट बॉन्ड येतं. ओके, इथं सगळे कार्बन बरोबर ऑक्सिजन तुम्ही म्हणता सर डबल बॉन्ड असतील तर हा पण कसा बॉन्ड आहे? हा डबल बॉन्ड पण कोव्हलंट बॉन्ड आहे. त्यातला एक हा सिग्मा असतो, दुसरा हा कोणता असतो? पाय बॉन्ड असतो. ओके, सो दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. कोणतं लक्षात ठेवायचं? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर कोव्हलंट इन नेचर. एक आणखी एक एक्झाम्पल देतो, इथे पहा. हे एक्झाम्पल, हे इथिनचं स्ट्रक्चर आहे, हा इथिनचा फॉर्म्युला आहे. ओके, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, पैकी एक सिग्मा असतो, एक पाय असतो. कोणताही एक सिग्मा डबल बॉन्ड असेल तर कोणताही एक सिग्मा आणि कोणताही एक पाय बॉन्ड असेल. आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर कार्बनचा ह्या हायड्रोजन सोबत पाहायचं विद्यार्थ्यांनो, कार्बनचा हायड्रोजन सोबत, या कार्बनचा हायड्रोजन सोबत, या कार्बनचा डबल बॉन्ड या कार्बन सोबत, या कार्बनचा हायड्रोजन सोबत, या कार्बनचा हायड्रोजन, हे सर्व बॉन्ड कशाने तयार झाले? हे सर्व बॉन्ड इलेक्ट्रॉनच्या शिअरने तयार झाले. आपण म्हणू शकतो these all bonds are formed by the shear pair of electrons. मी असं म्हणेल, हा बॉन्ड तयार होत असताना एक कार्बनचा इलेक्ट्रॉन एक हायड्रोजनचा, इथं पण तसंच एक कार्बनचा दुसरा हायड्रोजनचा, इथं तयार होत असताना हा कार्बनचा इकडचा हा इलेक्ट्रॉन या कार्बनचा, हा इलेक्ट्रॉन या कार्बनचा. ओके, हा बॉन्ड तयार झाला. नंतर हा इलेक्ट्रॉन या कार्बनचा, हा इलेक्ट्रॉन या कार्बनचा, हा दुसरा बॉन्ड, अशा पद्धतीनं. म्हणून पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात आलं सगळ्यांना? कोणतं? ऑल म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर कोव्हलंट इन नेचर. इट मीन्स ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन कोव्हलंट बॉन्ड इन देअर स्ट्रक्चर. काय असं तर म्हणजे दॅट इज, असं म्हणजे मी, दॅट इज कोव्हलंट बॉन्ड्स इन देअर स्ट्रक्चर. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कोणते बॉन्ड असतात तर कोव्हलंट बॉन्ड असतात. ओके, कोव्हलंट बॉन्ड्स. हे झालं पहिलं कॅरेक्टरिस्टिक. आता दुसरं पाहू आपण, दुसरं पाहायचं आपलं. ओके, आणि हे व्हिडिओ पाहत असताना तुम्ही कॅरेक्टरिस्टिक थोडक्यात लिहून घेऊ शकता. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर कोव्हलंट इन नेचर, दॅट मीन्स कोव्हलंट बॉन्ड्स इन देअर स्ट्रक्चर. ओके, हे झालं. आता दुसरं पाहू आपण कॅरेक्टरिस्टिक. पाहू आपण. पहा, दुसरं कोणतं पाहायचं तर मी असं म्हणेल कंपोजिशन. काय पाहायचं आपल्याला? कंपोजिशन. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कोणते एलिमेंट्स असतात, असा जर माझा प्रश्न असेल, ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कोणते एलिमेंट्स असतात तर तुमचं उत्तर काय असेल? सेकंड आपण पाहूया कंपोजिशन. काय पाहायचं आपल्याला? कंपोजिशन. हे पहा, तुमच्या समोर ऑर्गॅनिक कंपाऊंड दिसतात. हा कंपाऊंड आहे, यामध्ये कोणते एलिमेंट्स आहेत बरं? कंपोजिशन म्हणजे कंपोनंट्स म्हणजे इथं आपण लक्षात घेऊया कोणते एलिमेंट्स असतात. तर हा जो कंपाऊंड आहे, या कंपाऊंड मध्ये काय तर एक कार्बन आहे, चार काय तर हायड्रोजन. या कंपाऊंड मध्ये एक कार्बन आहे, चार काय तर हायड्रोजन. म्हणून मी असं म्हणेल की मिथेन कंटेन 1 कार्बन अँड 4 हायड्रोजन. इट इज इट्स कंपोजिशन. हे काय झालं? त्याचं कंपोजिशन झालं. दुसरा फॉर्म्युला, इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल मध्ये तुम्ही पाहू शकता 2 कार्बन येतं. किती कार्बन येतं? 2 कार्बन. हायड्रोजन किती येतं? 1 2 3 4 5 आणि 6 हायड्रोजन. आणि आणखीन काय याच्यात? एक ऑक्सिजन आहे. म्हणून इथिल अल्कोहोलचं कंपोजिशन काय आहे? C2H6O. C2H6O म्हणजे 2 कार्बन, 6 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. हे झाले त्याचे कंपोनंट्स. एसिटिक ऍसिड जर आपण पाहिलं तर पहा बरं, 2 कार्बन, 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन. कुठे आहे? तर तुम्ही कुठं पाहिलं हे पाहिजे. ओके, नंतर ग्लुकोज जर म्हटलं तर ग्लुकोज म्हटलं की काय? 6 कार्बन, 12 हायड्रोजन, ऑक्सिजन 6. हे झाले कंपोनंट्स. काय झाले तर कंपाऊंड्स. म्हणून दुसरे कॅरेक्टरिस्टिक काय सांगतो पहा, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मेनली कंटेन, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मेनली कंटेन कार्बन अँड हायड्रोजन अँड मोस्टली, असं आपण म्हणू शकतो, also mostly contain, also mostly it contain, it म्हणजे कोण? ऑर्गॅनिक कंपाऊंड. इट कंटेन ऑक्सिजन. आणि त्यात काय असणार तर ऑक्सिजन. एक्झाम्पल सांगतो. समटाइम्स, आणखी काय वेळेस समटाइम्स. ओके ना, हा दुसरा पॉइंट आहे. समटाइम्स
इट कंटेन, इट म्हणजे काय ऑर्गेनिक कंपाऊंड, समटाइम्स किंवा असं करू समटाइम ओसी ऑर्गेनिक कंपाऊंड कंटेन्स नायट्रोजन, काही कंपाऊंड मध्ये नायट्रोजन असतो, नायट्रोजन, सल्फर किंवा क्लोरीन या प्रकारे. आता कॅरेक्टरिस्टिक मी समजून सांगतो तुम्हाला. कंपोजिशन म्हणजे कोणकोणते एलिमेंट्स असतात, त्याच्यात घटक कोणते असतात. तर ऑर्गेनिक कंपाऊंड्स मेनली म्हणजे मुख्य ते असणारच कंपल्सरी. ऑर्गेनिक कंपाऊंड्स कंपल्सरी कंटेन, चला मेनलीचा अर्थ काय सांगतो मला मी, कंपल्सरी. ऑर्गेनिक कंपाऊंड्स कंटेन कंपल्सरी कार्बन अँड हायड्रोजन, त्यांच्याशिवाय कम्प्लीटच होऊ शकत नाही. आणि म्हणून तर आपण म्हणतोय ऑर्गेनिक केमिस्ट्री किंवा ऑर्गेनिक कंपाऊंड म्हणजे काय. तर ऑर्गेनिक कंपाऊंडची डेफिनेशन मी आज थोडी लिहिली की द कंपाऊंड्स विच कंटेन हायड्रोकार्बन आर कॉल्ड ॲज ऑर्गेनिक कंपाऊंड्स. ओके, ऑर्गेनिक कंपाऊंड्स mainly contain carbon and hydrogen, also mostly it contain oxygen. ऑर्गेनिक कंपाऊंड मध्ये बऱ्याच वेळेस काय येतो तर ऑक्सिजन येतो. पहा आता वरच्या कंपाऊंड मध्ये आहे का तुम्ही पहा, तुम्हाला माहिती होतं मिथेन झाला, इथेनचा फॉर्म्युला C2H6, प्रोपेनचा फॉर्म्युला C3H8. आवाज येतो ना स्पष्ट. मिथेनचा फॉर्म्युला CH4, इथेनचा फॉर्म्युला C2H6, प्रोपेनचा फॉर्म्युला C3H8. माहिती आहे तुम्हाला स्ट्रक्चर. ओके, तर मला सांगा इथं कुठं ऑक्सिजन आहे का तर नाही. ऑर्गेनिक कंपाऊंड मध्ये मेनली किंवा आपण म्हणू कंपल्सरी कंटेन कार्बन अँड हायड्रोजन, अँड सम कंपाऊंड्स मोस्टली कंटेन ऑक्सिजन. आणि ह्या दोघांच्या व्यतिरिक्त तिसरा जास्तीत जास्त प्रमाणात, हे दोघं तर कंपल्सरी असणार कार्बन हायड्रोजन. याच्या नंतरची प्रायोरिटी कोणाची तर आपण असं म्हणू शकतो तशी ऑर्गेनिक कंपाऊंड मध्ये कार्बनची प्रायोरिटी फर्स्ट, ओके, हायड्रोजनची प्रायोरिटी सेकंड, आणि थर्ड प्रायोरिटी जर कोणाची असेल तर ती कोणाची असेल तर ऑक्सिजनची असेल. ओके, नंतर बाकीचे काही कंपाऊंड मध्ये समटाइम्स ऑर्गेनिक कंपाऊंड कंटेन नायट्रोजन, सल्फर, क्लोरीन. तुम्ही म्हणता सर मग आम्हाला एक्झाम्पल द्या ना, कोणत्या कंपाऊंड मध्ये सल्फर असतो, कोणत्या कंपाऊंड मध्ये नायट्रोजन असतो. ओके, ते एक्झाम्पल देतो. ओके, इथे पहा आता हे म्हणतो ना. बर, आता आल्सो कंटेन एक एक्झाम्पल पाहू. पहिलं पहा, ऑर्गेनिक कंपाऊंड्स मेनली कंटेन कार्बन अँड हायड्रोजन. ओके, कार्बन अँड हायड्रोजन ही फॅमिली पहा. हे तुम्हाला माहिती आहे CH4 एक्झाम्पल देतो. हे काय देतो तुम्हाला एक्झाम्पल, CH4 मिथेन. CH4 कोणतं तर मिथेन. ओके, दुसरं एक्झाम्पल C2H6, हे कोणते बरं, हे झालं इथेन. ओके, तिसरं एक्झाम्पल C3H8, कोणते बरं, प्रोपेन. कोणते तर प्रोपेन. या प्रकारे ही फॅमिली तुम्ही कंटिन्यू करू शकता. या प्रकारे C4H10 कोणतं असेल बरं, ब्युटेन. ओके, हे कार्बन हायड्रोजन झालं. त्यानंतर आता काही एक्झाम्पल देतो. हे 4 एक्झाम्पल झाले. 5 नंबरचे एक्झाम्पल पाहता. 5 नंबरचं एक्झाम्पल देतो तुम्हाला मी की ऑक्सिजन असलेलं, काय देतो तर ऑक्सिजन असलेलं. तुम्हाला माहिती आहे HC डबल बॉन्ड O माहिती असेल, HC डबल बॉन्ड O H हा कोणता कंपाऊंड बरं सांगता येईल का सर, आम्हाला घरात नाही झालेला आहे, 10वीला तुम्हाला होतं. HC डबल बॉन्ड OH म्हणजे कोणता तर म्हणजे आहे फॉर्मल्डिहाइड. कोणता आहे बरं, फॉर्मल्डिहाइड. ओके, त्यालाच मिथॅनॉल असं म्हटलं जातं. कोणता आहे, मिथॅनॉल असं म्हटलं जातं. ओके, HC डबल बॉन्ड OH म्हणजे यामध्ये जर आपण पाहिलं त्याचा फॉर्म्युला कोणता आहे बरं सांगा. हा, याचा फॉर्म्युला आहे कार्बन 1, हायड्रोजन 2 आणि ऑक्सिजन CH2O. याचा फॉर्म्युला कोणता आहे, CH2O. म्हणजे यामध्ये कार्बन आहे, डन, कार्बन आहे, नंतर हायड्रोजन आहे आणि नंतर काय तर ऑक्सिजन. म्हणजे आपण म्हटलं मेनली कंटेन कार्बन हायड्रोजन आणि ऑल्सो मोस्टली ऑर्गेनिक कंपाऊंड कंटेन ऑक्सिजन. ओके, तुम्ही इथं पाहू शकता HC डबल बॉन्ड OH फॉर्मल्डिहाइड म्हणजे मिथॅनॉल. ओके, नंतर इथं इथिल अल्कोहोल दिसतं तुम्हाला. कोणतं दिसतं, इथिल अल्कोहोल CH3CH2OH. ओके, याचा फॉर्म्युला कोणता आहे हे पहा, C2H6O आहे. ऍसिटिक ऍसिड जर म्हटलं तर CH3COOH, हे पहा C2H4O2 ऑक्सिजन आहे. नंतर ग्लुकोज जर म्हटलं तर ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6. ओके, इट कंटेन ऑक्सिजन. आणि नंतर पहा हे समटाइम ऑर्गेनिक कंपाऊंड कंटेन अदर एलिमेंट्स ऑल्सो. कोणते अदर एलिमेंट्स असतात तर ते असू शकतात, त्याच्यामध्ये काय असेल बरं, नायट्रोजन असू शकतं, त्याच्यामध्ये सल्फर असू शकतं, त्याच्यामध्ये X म्हणजे हॅलोजन असू शकतं, ते फ्लोरीन असू शकतं, ते क्लोरीन असू शकतं, ते ब्रोमीन असू शकतं, ते आयोडीन देखील असू शकतं. ओके, एक्झाम्पल देतो.
बरं 5 नंबरचं आणखी किती एक्झाम्पल, 5 तिकडे घेतलं. चला 6 नंबरचं एक्झाम्पल आणखी कोणतं घ्यायचं, तुम्ही कोणतेही सांगू शकता. हे एक्झाम्पल इथिल अल्कोहोल, असेटिक ऍसिड, याच्या खाली तुम्ही कंटिन्यू तुम्ही करू शकता. चला आणखी एक एक्झाम्पल घेतो. तुम्हाला हे माहिती ना, बेन्झीन. हे कोणतं आहे, बेन्झीन. याला आपण म्हणतो बेन्झीन रिंग. याचा फॉर्म्युला C6H6. काय तर C6H6. आणि मी आणखी जर याला मॉडिफाय केलं, तर हे पहा असं जर असेल त्याचा फॉर्म्युला काय, त्याचा फॉर्म्युला आहे C6H5NO2. विद्यार्थी मित्रांनो, हा नायट्रोबेन्झीन आहे. कोणता आहे हा, नायट्रोबेन्झीन. हा पण ऑर्गॅनिक कंपाऊंड. कार्बन आहे, हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. ओके, असे काही एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे. हे मोडू का, तुम्हाला देखील ते लिहून घ्यायचे. तर काय आतापर्यंत तुम्हाला ते एक्झाम्पल नाही दिले. हे कोणते, नायट्रोजन असलेलं नायट्रोबेन्झीन दाखवलं, सल्फर असलेलं किंवा क्लोरीन असलेलं. तर क्लोरीन असलेलं तर येऊन गेलेलं असेल कदाचित. पहा काही एक्झाम्पल. नायट्रोजन असलेलं एक्झाम्पल देतो तुम्हाला. नायट्रोजन असलेलं एक्झाम्पल हे पहा. तुम्ही आता एक स्ट्रक्चर काढलं होतं, त्याच्यासारखं स्ट्रक्चर आहे. आणखी तुम्हाला लक्ष देण्यासाठी, कार्बन कार्बन कार्बन, हे घ्या कार्बन असं. ओके, आणि इथं काय असतं, हायड्रोजन. इथं काय असतं, हायड्रोजन. इथं काय असतं, हायड्रोजन. ओके, दिस सॉरी सर, असा कंपाऊंड आम्ही आज पहिल्यांदा पाहिलं. ओके, तर हा कंपाऊंड, याचा हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला विद्यार्थ्यांना, हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. आणि त्याचा हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला. हा कोणता फॉर्म्युला आहे, बॉन्ड लाईन फॉर्म्युला. सर आम्हाला शिकवलाच नाही स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा बॉन्ड लाईन फॉर्म्युला, तर इट इज कमिंग सून. ती येणार आहे तुम्हाला, लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला आहे, हा ना एकच बरं का, लक्षात घ्या. हे दोन्ही फॉर्म्युले एकाच मॉलिक्युलर फॉर्म्युलाचे आहेत. हा पण कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे आणि हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे. सांगा त्याचं नाव काय असेल तर सांगता येईल का? हा, आलं उत्तर, बेन्झीन. बेन्झीन नाही, बेन्झीन हे वेगळं असतं. इथं नायट्रोजन नसतं. बेन्झीन हे असं असतं. बेन्झीन हे असं असतं. मग याचं नाव काय माहित नाही तर मी सांगतो. याचं नाव आहे पिरिडीन. याचं नाव पिरिडीन. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय सांगा. मी तुम्हाला नायट्रोजन कंटेनिंगचं एक्झाम्पल द्यालोय. ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन. याचा फॉर्म्युला काय पहा ना. कार्बन किती येतं, पहा बरं कार्बन किती येतं. हे पहा 1 2 1 म्हणजे नंबरिंग नाही बरं का. हा 1 2 3 4 5. कार्बन किती येतं 5. हायड्रोजन किती पहा बरं 1 2 3 4 5. ओके, हायड्रोजन 5 आणि त्याच्यासोबत काय तर नायट्रोजन. C5H5N is a molecular formula of pyridine. Pyridine contain carbon, hydrogen आणि नायट्रोजन. म्हणजे काय त्यामध्ये ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि नंतर नायट्रोजन. आता बरेच जण म्हणतील सर तुम्ही तर म्हणत ऑक्सिजन पण मोस्टली असतं. ओके, काही कंपाऊंड मध्ये ऑक्सिजन असतं तर काही कंपाऊंड मध्ये नायट्रोजन, तर काही कंपाऊंड मध्ये ऑक्सिजन आणि नायट्रोजन देखील असतं. जसं मी आता एक्झाम्पल काढलं होतं थोड्या वेळापूर्वी, तुम्ही पाहिले C6H5NO2. ओके, याचा फॉर्म्युला असेल का C6H5NO2. याचं नाव काय आहे, त्याचं नाव नायट्रोबेन्झीन आहे. कोणते तर नायट्रोबेन्झीन आहे. आलं लक्षात. नायट्रोजन कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणते माहित असावे यासाठी याचं नाव काय तर पिरिडीन. काय नाव याचं तर पिरिडीन. ओके, हे दोन्ही फॉर्म्युले एकच आहेत. असं मला वाटतं की मी पहिल्या दिवशी तुम्हाला इंट्रोडक्शन ऑफ केमिस्ट्री क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स पाहिलं होतं आपण. क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स नाही का. तर ते अनसॅच्युरेटेड मध्ये तिथे एक एक्झाम्पल दिलं होतं असं मला वाटतं पिरिडीनचं. ठीक आहे, पुढचं हे झालं नायट्रोजन कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता सल्फर कंटेनिंग सांगा सर नाही का. तर सल्फर कंटेनिंग सांगतो. चला हे मोडतो. सल्फर कंटेनिंगचं एक्झाम्पल देतो इथं पहा. तर सल्फर कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, हे घ्या पहा इथं कार्बन कार्बन, हा कार्बन हा कार्बन. ओके, इथं काढतो सल्फर. इथं काय काढलं मी सल्फर. ओके, आता सल्फर काढला तर इथं कार्बन डबल बॉन्ड, इथं कार्बन डबल बॉन्ड, इथं हायड्रोजन इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन आणि इथं हायड्रोजन. ओके, याचं नाव आहे थायोफिन. काय नाव आहे विद्यार्थ्यांना, थायोफिन. आणि थायोफिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणता 1 2 3 4. कार्बन किती येतं 4. हायड्रोजन किती येतं पहा बरं 1 2 3 आणि 4. हायड्रोजन 4 आणि त्याच्यानंतर काय बरं सल्फर C4H4S. हा ऑर्गॅनिक कंपाऊंड. यामध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि काय तर सल्फर आहे. झालं का पहा बरं. समटाइम ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन सल्फर आल्सो. सल्फर कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणता आहे तर थायोफिन आहे. कोणता आहे विद्यार्थ्यांनो थायोफिन. आता एक्झाम्पल देतो.
क्लोरीन कंटेनिंगचं. कोणतं एक्झाम्पल? क्लोरीन कंटेनिंग. हे पाहायचं देतो लगेच. CS3Cl. तुम्हाला मात्र वहीमध्ये एका खाली एक लिहून घ्यायचं. नंतर Cl कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड ते लिहू का? खाली लिहू. तर Cl कंटेनिंगचं एक्झाम्पल पाहायचं असेल आपल्याला तर ते सांगतो तुम्हाला मी. CS3Cl मिथिल क्लोराईड. कोणत्या विद्यार्थ्यांना? मिथिल क्लोराईड. त्यालाच आपण म्हणतो क्लोरोमिथेन. त्याला काय म्हणतो आपण? क्लोरोमिथेन. ओके. हा ऑर्गॅनिक कंपाऊंड. मिथिल क्लोराईड घेतला किंवा याला मॉडिफाय केलं मी, त्याला आपण असे म्हणू शकतो CH3CH2Cl इथिल क्लोराईड. अशा प्रकारे वेगवेगळे एलिमेंट्स यामध्ये असू शकतात. दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स कोणतं पाहिलं विद्यार्थ्यांना आपण? तर कंपोजिशन. कोणतं पाहिलं? कंपोजिशन. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कंपोनंट्स कोणते असतात तर तुम्ही पाहू शकता. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मेनली इम्पॉर्टंट ज्याला म्हणू शकतो कंपल्सरी. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंपल्सरी कंटेन कार्बन अँड हायड्रोजन एलिमेंट्स. Also inorganic compound mostly contain, जवळपास बऱ्याचशा कंपाऊंड मध्ये ऑक्सिजन देखील असतो आणि म्हणून it also mostly it contain oxygen. Sometimes some organic compound contain sulfur, nitrogen, halogen like that. तुम्ही म्हणता फक्त क्लोरीनच का? तर नाही विद्यार्थ्यांनो, क्लोरीन नाही, दुसरा देखील असतो. मग कोणता असतो? पहा, मी जर असं म्हटलं, मी जर असं घेतलं, हा कंपाऊंड जर घेतला तर हा झाला फ्लोरोबेन्झीन. काय झालं विद्यार्थ्यांनो? हा फ्लोरोबेन्झीन. याचा फॉर्म्युला कोणता? C6H5F. या प्रकारे. म्हणून मी असे कितीही ऑर्गॅनिक कंपाऊंड देऊ शकतो. ते ऑर्गॅनिक कंपाऊंड हे कार्बन, हायड्रोजन आणि बाकीचे पण एलिमेंट असलेले असतील. हे झालं दुसरं कॅरेक्टरिस्टिक. आता आपण पाहूया तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. तिसरं कॅरेक्टरिस्टिक मी असं म्हणेल की सोल्युबिलिटी. काय पाहिजे आपल्याला? तर सोल्युबिलिटी पाहू आपण. तीसरा कॅरेक्टरिस्टिक सोल्युबिलिटी. This third one is solubility. हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात हे कशात डिझॉल्व्ह होतात नाही का? तर साखर जशी पाण्यात डिझॉल्व्ह होते, साखर हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. खरं तर साखरेनं पाण्यासोबत डिझॉल्व्ह नाही व्हायला पाहिजे, पण साखरेचे मॉलिक्युल्स पाण्याच्या मॉलिक्युल सोबत हायड्रोजन बॉन्ड तयार करतात, म्हणून साखर ही पाण्यात डिझॉल्व्ह होते. ओके. सोल्युबिलिटी असे एक टाकेल मी की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर soluble in organic solvents. Organic compounds are soluble in organic solvent. In organic solvents. That is like example कोणते पहा? ऑर्गॅनिक सॉल्व्हेंटचे एक्झाम्पल सांगतो. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर soluble in organic solvent. इथं इन आणि ऑर्गॅनिक मध्ये स्पेशल लक्षात ठेवा. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर soluble in, हे सोडलं मी, ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स. एक्झाम्पल कोणते ऑर्गॅनिक सॉल्व्हेंटचे? तुम्ही असं म्हणलं ऑर्गॅनिक सॉल्व्हेंटचे एक्झाम्पल पहा किंवा असं ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स. दॅट इज इथं लिहू शकतो. दॅट इज कोणते असतात? तर ते असतात अल्कोहोल, इथिल अल्कोहोल. चला, दॅट इज इथिल अल्कोहोल. कोणता असेल? इथिल अल्कोहोल. दुसरं घेतो बेन्झीन. कोणतं घेतो? बेन्झीन. तिसरं घेतो डायथिल इथर. कोणतं घेतोय? डायथिल इथर. अशा प्रकारे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर soluble in organic solvents. ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स कोणते असतात? इथिल अल्कोहोल ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट आहे, बेन्झीन ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट, डायथिल इथर ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट. कार्बन कंटेनिंग सॉल्व्हेंट आर कॉल्ड एज ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स. ओके. आणि मग हे कशात सोल्युबल असतात तर सांगितले. सोल्युबल म्हणजे लक्षात तुमच्या, आपण जर समजा असं म्हटलं, असं जर आपण म्हटलं हे काय घेतलं आपण? हे इथिल अल्कोहोल घेतलं. काय घेतलं आपण? हे इथिल अल्कोहोल घेतलं. हे इथिल अल्कोहोल मध्ये आपण काय करू शकतो? मिथेन डिझॉल्व्ह करू शकतो. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स. लक्षात घ्या, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स. ओके. म्हणजे एक्झाम्पल सांगायचं तुम्हाला, जनरल एक्झाम्पल सांगलो, मिथेन कॅन डिझॉल्व्ह इन, मिथेन कॅन सोल्युबल इन इथिल अल्कोहोल. किंवा आपण असं म्हणू शकतो की दुसरं कोणतं घ्यायचं? कोणतंही घेऊ शकतो आपण त्यामध्ये, की जसं मिथिल क्लोराइड इज सोल्युबल इन इथिल अल्कोहोल.
ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत, मिथिल क्लोराइड असेल, मिथेन असेल, तर हे कोणत्या प्रकारच्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतात? तर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतात. मग ऑर्गॅनिक सॉल्व्हंटचे एक्झाम्पल कोणते? भरपूर एक्झाम्पल आपल्याला देता येतील. त्यापैकी मी काय सांगितलं होतं, इथिल अल्कोहोल ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे, बेंझिन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, डायथिलिटर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे, त्याचबरोबर सायक्लोहेक्झेन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे, टेट्राहायड्रोफ्युरॅन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे, CCl4 ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे. अशा प्रकारचे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट असतात. आणि यात असं सांगतो की यातलं लक्षात ठेवा, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर नॉट सोल्युबल. मुद्दा म्हणून इनसोल्युबल वापरता. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर नॉट सोल्युबल याचा अर्थ काय? इनसोल्युबल. लक्षात ठेवा, नॉट सोल्युबल याचा अर्थ काय? तर इनसोल्युबल हा एकच शब्द आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर नॉट सोल्युबल इन वॉटर. हे कशात सोल्युबल होत नाही? वॉटर मध्ये सोल्युबल होत नाही. समजा आपण जर म्हटलं हा कोनिकल फ्लास्क घेतला, विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, हा कोनिकल फ्लास्क घेतला. ओके, ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये जर आपण H2O घेतलं, काय घेतलं? H2O घेतलं, पाणी घेतलं, आणि पाणी घेतल्यानंतर याच्यात जर आपण टाकलं मिथेन टाकलं, किंवा समजा आपण म्हटलं त्याचे काय घ्यायचं पहा, हा हे इथिल अल्कोहोल डिझॉल्व्ह, असिटिक ऍसिड डिझॉल्व्ह. तर पण बाकीचे जे कंपाऊंड्स असतील ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणते? समजा आपण घेतलं आताच C5H5N, पिरिडीन घेतलं. कोणतं घेतलं विद्यार्थ्यांनो? पिरिडीन घेतलं. आणि पिरिडीन जर पाण्यात टाकलं तर मात्र पिरिडीन हा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होणार नाही. म्हणून जनरली लक्षात ठेवा, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर नॉट सोल्युबल इन वॉटर, बट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. कशामध्ये? ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये मात्र ते काय होतात? तर सोल्युबल होतात. ओके, पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स आपण घेऊया. पुढचं कॅरेक्टरिस्टिक घेऊ आपण, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. कोणत्या घ्यायचं आपल्याला? नेक्स्ट पहा, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. आता मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट याचे एक एक्झाम्पल देतो. तुम्हाला माहिती आहे पेट्रोल, माहिती आहे ना पेट्रोल? तर पेट्रोल हे जे आहे ना ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. पेट्रोल काय आहे? तर पेट्रोल असेल किंवा डिझेल असेल, हे काय येतं? हे ऑर्गॅनिक कंपाऊंड. पेट्रोल, डिझेल, दीज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. यांच्यामध्ये हायड्रोकार्बन म्हणजे 7 पेक्षा जास्त जे हायड्रोकार्बन असतात, असं आपण म्हणतो हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, हे कॉन्स्टिट्यूएंट्स त्यांच्यामध्ये असतात. कशामध्ये? पेट्रोलियम पदार्थामध्ये. डिझेलमध्ये आणखी त्याच्या पुढचे असतात. तर जे हायड्रोकार्बन्स असतात पेट्रोलमध्ये म्हणा, डिझेलमध्ये म्हणा, तर हे व्होलाटाईल इन नेचर असतात. कसे असतात? तर हे व्होलाटाईल इन नेचर असतात. त्याचबरोबर ते कंबस्टिबल असतात, ते ज्वलन घेतात. आणि म्हणून मी असं म्हणेल की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ड्यू टू देअर व्होलाटाईल नेचर अँड कंबस्टिबल नेचर हॅव्हिंग लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. असं पण म्हणूया ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर व्होलाटाईल. व्होलाटाईल म्हणजे काय? उडून जाणारे. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर व्होलाटाईल ॲज वेल ॲज, सगळेच नाही बरं का, काही कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर व्होलाटाईल ॲज वेल ॲज आपण म्हणू, किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर व्होलाटाईल अँड कंबस्टिबल. ते जातात लवकर. कंबस्टिबल. hence they have low melting point and boiling point. म्हणून त्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट कसा असेल? तर कमी असेल. ऑर्गॅनिक कंपाऊंड हे रिजिड असतात. ऑर्गॅनिक कंपाऊंड हे रिजिड असतात. आपण जर पाहिलं मार्कर नाही का, मार्करला जर आपण हीट दिली तर हीट दिल्यानंतर काय होतं? हे मार्कर पेन वितळतो. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कॅटिनेशन प्रॉपर्टी असते, ते हार्डही असतात. पण ऍज कम्पेअर टू आयनिक कंपाऊंड यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट मात्र कसा असतो? कमी असतो. फक्त कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवा. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर व्होलाटाईल अँड कंबस्टिबल, हेन्स दे हॅव लो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. आणि मग कोणाचा जास्त असतो? तर आयनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉइंट हा जास्त असतो. एवढं लक्षात ठेवा. 4 नंबर. 5 नंबर पाहू आपण. 5 नंबर कॅरेक्टरिस्टिक पाहत असताना ओडर पाहायचं आपल्याला. त्यांचं काय पाहायचं? तर ओडर. किंवा आपण बघा कॅटिनेशन अगोदर पाहू. कॅटिनेशन काय पाहायचं आपल्याला? कॅटिनेशन म्हणजे काय? तर असं म्हणेल कॅटिनेशन म्हणजे मालिका बंधन, म्हणजे साखळी. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये मेन एलिमेंट कोणता आहे?
कॅटेनेशन पाहू आपण. ऑर्गॅनिक कंपाऊंड compounds contain carbon and it form long chain. Organic compounds contain carbon and that carbon form long chain. Organic compounds मध्ये कार्बन आहे आणि कार्बनची टेंडन्सी कोणती आहे तर कार्बनची टेंडन्सी ही कॅटेनेशन म्हणजे लांबलचक साखळी तयार करण्याची आहे. पहा लाईक दिस. हा कार्बन आहे. कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट. आता पहा हा जो कार्बन आहे हा 1 2 3 आणि 4 कार्बनला जोडलाय. तसंच हा कार्बन आणखी किती तर 4 कार्बनला जोडला जाईल. हा कार्बन आणखी किती 4 कार्बनला जोडला जाईल. म्हणजे पहा हा कार्बन 1 2 3 4. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये कार्बन हा महत्वाचा घटक आहे. कार्बनची टेंडन्सी ही लांबलचक साखळी तयार करण्याची आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स शो कॅटेनेशन. काय शब्द दाखवतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स शो कॅटेनेशन प्रॉपर्टी. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेन लॉन्ग चेन. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेन लॉन्ग चेन ऑफ कार्बन atoms. किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेन लॉन्ग चेन. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स contain long chain of organic compounds contain long chain of carbon atoms. ओके. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये लांबलचक साखळी असते. कार्बन जे असतं कार्बन कोणत्या पण साईडनं ते काय करतो तर चेन वाढवतो आणि चेन वाढल्यामुळे तो कंपाऊंड कसा होतो खूप मोठा होतो. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं स्ट्रक्चर हे कॉम्प्लेक्स इन नेचर असतं. खूप मोठे मोठे स्ट्रक्चर असतात. आज आपण पाहिले एवढे कॅरेक्टरिस्टिक्स. किती कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले पहा बरं आपण 5 कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले. किती पाहिले तर 5 पाहिले. तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक कोणतं होतं सांगा कोणतं होतं? कोव्हॅलंट इन नेचर. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये कार्बन आहे. कार्बनची टेंडन्सी कॅटेनेशन त्याचबरोबर कोव्हॅलंट बॉन्ड तयार करण्याचे आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर कोव्हॅलंट इन नेचर मीन्स ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेन कोव्हॅलंट बॉन्ड इन देअर स्ट्रक्चर. दुसरं पाहिलं कंपोजिशनच्या बाबतीत. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंपल्सरी कंटेन कार्बन अँड हायड्रोजन, मोस्टली कंटेन ऑक्सिजन अँड समटाइम इट कंटेन क्लोरीन, नायट्रोजन, सल्फर लाईक दॅट अदर एलिमेंट्स. ओके. आणखी याच्यापेक्षा वेगळे एलिमेंट हे त्याच्यामध्ये असतात. तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिलं सोल्युबिलिटी. ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणतेही प्लास्टिकचा पेन पाण्यात सोल्युबल होतं का? नाही. ओके. आणखी एक्झाम्पल कोणते घेऊ शकता तुम्ही? ऑर्गॅनिक कंपाऊंडचे एक्झाम्पल तुम्ही वेगवेगळे घेऊ शकता. ओके. प्लास्टिक असेल, इंक असेल, ओके, किंवा वहीचं पान असेल, हे ऑर्गॅनिक कंपाऊंड होतं. ठीक आहे. तर हे जर आपण टाकले ते पाण्यात डिझॉल्व्ह होतात का? तर नाही. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर नॉट सोल्युबल इन. किंवा तेल आपण पाहतो एडिबल ऑइल डिझॉल्व्ह होतं का? तुम्ही म्हणता सर आम्ही टाकलं पाण्यात जातं पण ते डिझॉल्व्ह होत नाही. ऑर्गॅनिक किंवा तूप पहा. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर नॉट सोल्युबल इन वॉटर बट दे आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स लाईक अल्कोहोल. इथिल अल्कोहोल असेल, बेन्झिन असेल, सायक्लोहेक्झेन असेल, यांच्यात ते सोल्युबल असतात. खरं जर पाहिलं तर साखरेचा फॉर्म्युला कोणता आहे? तर साखरेचा फॉर्म्युला आहे C12H22O11 हे आहे. साखर हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. साखर हा काय तर ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. तो पाण्यामध्ये सोल्युबल नाही व्हायला पाहिजे पण साखरेचे पाण्यासोबत हायड्रोजन बॉन्ड तयार होतात म्हणून साखर पाण्यामध्ये सोल्युबल होते. चौथं मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. तर यामध्ये आपण असं म्हणू शकतो की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हॅव्हिंग लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट ऍज कम्पेअर टू इनऑर्गॅनिक दॅट इज आयनिक कंपाऊंड्स. ओके. यांचा मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट हा कसा आहे तर कमी आहे. आणि बॉइलिंग पॉइंट जास्त असण्याचं कारण काय तर ऑर्गॅनिक कंपाऊंड मोस्टली असं म्हणलं सगळेच नाही मोस्टली ऑर्गॅनिक कंपाऊंड इथे शब्द टाकले मोस्टली बरेचसे मोस्टली ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर होलाटाइल इन नेचर. त्यांचं उडून जाण्याचं नेचर असतं. होलाटाइल म्हणजे काय तर उडून जायचं. सॉलिडचं लवकर गॅसमध्ये रूपांतर होणं. होलाटाइल म्हणजे त्यांची उडून जाण्याची जास्त तयारी असते. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर होलाटाइल इन नेचर हेन्स दे हॅव लो
कमी, लो म्हणजे काय कमी, लो मेल्टिंग ऍज वेल एज बॉइलिंग पॉईंट. पाचवं कोणतं पाहिलं आपण, कॅटनेशन प्रॉपर्टी. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन हा महत्वाचा घटक आहे आणि कार्बन काय करतो, एक कार्बन 4 कार्बनला, दुसरा कार्बन आणखी 4 कार्बनला अशी काय करतो, लांब लचक साखळी करतो आणि म्हणून ऑर्गॅनिक कंपाऊंड हे मोठमोठे असतात, कॉम्प्लेक्स इन स्ट्रक्चर असतात. ओके, सो ऑर्गॅनिक हे झालं कॅटनेशन. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स contain carbon and it form long chain. Organic compounds contain long chain of carbon atoms. It's a abnormal property आपण म्हणू शकतो. ओके, या प्रकारे आपण आज पाहिलं 5 characteristics of organic compounds. Remaining part we will continue in next lecture. Thank you so much.